वाक्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी। ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। महामहिम, तुम्ही क्षमेची गोष्ट करताय? क्षमेची गोष्ट? महाराज त्या दोघांना राजमहालाच्या द्वारात सुद्धा येऊ देणार नाही, तुम्ही बघालच। काय तुम्ही मला या कार्यासाठी शुभेच्छा नाही देणार महामहिम? नव्या अतिथीविषयी तुम्हाला कोणी सांगितलं? महाराजांनी आम्हाला स्वतः सांगितलंय भुवनसिंग। त्यांनी आम्हाला आदेश दिलाय की या नव्या अतिथीच्या स्वागतासाठी आम्ही तुमची योग्य ती सहायता करावी। आता तर सांगा की आपल्या या रिकाम्या महालात येणारा तो नवा अतिथी कोण आहे बरं? तुमचं साहस आणि निडरतेने आम्हाला आणखी साहस आणि अधिक बळ प्रदान केलंय। आम्हाला तुमच्यावर विश्वास होता की या उजाड रूपनगराच्या राज्याची सूत्रे तुम्ही आपल्या समर्थ हाताने सांभाळाल। प्रणाम महाराणी। देवधर बाबा, तुम्ही यावेळी इथे? वनराजविषयी काही माहिती मिळाली आहे का? मला त्याची खूप काळजी वाटते देवधर बाबा। तो ठीक तर आहे ना? आता वनराजच्या चिंतेतून तुम्ही शीघ्रच मुक्त व्हाल महाराणी। मी तुम्हाला न्यायला आलोय। आपल्याला शीघ्र रूपनगराकडे प्रस्थान करावं लागेल, जेणेकरून आपण वनराजला शोधू शकू। तुम्ही तुमचं वचन पाळून माझ्यावर खूप उपकार केलेत बाबा। मला पूर्ण विश्वास आहे आपण रूपनगराच्या जंगलातून वनराजला अवश्य शोधून काढू। परंतु आम्हाला चिंता कस्तुरीची आहे। ती इथे एकटी कशी काय राहील? महाराणी, जोवर आपण रूपनगरातून परत येणार नाही, कस्तुरी एकटीच कुटीत राहील। याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच उपाय नाहीये। जर मला शक्य झालं असतं तर मी तिला अवश्य आपल्या सोबत घेतलं असतं, परंतु रूपनगराच्या भयंकर जंगलांचं भय आम्हाला याची आज्ञा देत नाही। तुम्ही योग्य बोलताय बाबा। अशा भयानक जंगलापासून कस्तुरीला दूर ठेवणंच योग्य आहे। परमेश्वर करो तिच्यावर कधीही संकट न येवो। कस्तुरी तुमच्याशिवाय खूप उदास झालीये महाराणी। आपल्या सोबत येण्याचा खूप हट्ट करत होती। मी कसं तरी तिला समजावून तिची समजूत काढली, परंतु ती सतत हेच म्हणत राहिली की रूपनगराच्या भयानक जंगलात माझी आणि राजमातांची काळजी कोण घेईल? मी सुद्धा कस्तुरीशिवाय खूप एकटी पडेन बाबा। इच्छा नसूनही मला तिच्यापासून दूर जावं लागतंय। माहित नाही गेल्या जन्मात मी असं कोणतं पुण्य केलं होतं जे या जन्मात तुम्ही आणि कस्तुरी मला भेटलात। तुमचा निस्वार्थ त्याग पाहून मी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करते बाबा। माझ्यासाठी तर तुम्ही साक्षात परमेश्वराचंच रूप आहात। महाराणी, ही तर तुमची आस्था आहे, अन्यथा मी तर केवळ आपलं कर्तव्य केलं आहे।
सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीची सहायता करणंच ईश्वराची भक्ती आहे आणि तीच मी करतोय आणि सदैव करतच राहीन. महाराणी, आता आपल्याला संध्याकाळ होण्याआधी रूपनगराकडे प्रस्थान करायला हवं. शीघ्र चला. हो बाबा, चला बाबा. युवराज सूर्यप्रताप सिंग. युवराज सूर्यप्रताप सिंग, बघा तुम्हाला भेटायला कोण आलाय. प्रणाम सूर्यप्रताप सिंग. आम्ही रूपनगराचे महामहिम राजवीर सिंग आहोत. तुम्हाला महालात काही त्रास तर नाहीये ना, हे जाणण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. युवराज, तुम्ही आमचे राजे अतिथी आहात आणि रूपनगराची ही परंपरा आहे की ते आपल्या अतिथीला ईश्वराचं रूप मानतात. आता आम्हाला सांगा की आम्ही तुमची काय सेवा करावी. आम्हाला चांगलंच माहित आहे की तुम्ही आपल्या अतिथीची सेवा कशी करता ते तर योग्य झालं की राजकुमारी चंद्रमुखीने रूपनगराची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. जर त्यांना थोडासाही उशीर झाला असता तर तुम्ही तुमच्या अतिथींची अशी सेवा केली असती की आतापर्यंत त्यांच्यापैकी कुणीही वाचून आपल्या राज्यात परत जाऊ शकलं नसतं. हे तुम्ही काय बोलता युवराज? मी काही समजलो नाही. समजलं तर तुम्हाला सर्व काही आहे, परंतु न समजण्याचं नाटक करताय. कुठे आहे तुमचा तो रणवीर सिंग, जो बाहेरच्या राज्यातून आलेल्या युवराजांचं अपहरण करतो आणि आपला भाऊ परमवीरच्या सहाय्याने त्यांना बंदी बनवतो. जर आता तो आमच्या समोर आला तर आम्ही त्याचा वध करू. हे आमचे अतिथी कोणत्या रणवीर सिंग विषयी बोलता आहेत? आम्ही काही समजलो नाही. काय तुला कुण्या रणवीर सिंगची माहिती आहे? महामहिम, कदाचित हे युवराज त्या तुच्छ रणवीर सिंग विषयी बोलतायत, जो किरकोळ. आता तुम्ही तर उच्च पदस्थ अधिकारी आहात, तुमची तर त्याच्यावर दृष्टी पडणं शक्यच नाही, कारण तुम्ही तर सदैव महाराजांच्या कार्यातच व्यस्त असता. तुम्ही दोघेही आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु आम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही रणवीर सिंगचे साथीदार आहात. हे तुम्ही काय बोलताय युवराज? हे काय बोलताय? रूपनगरामध्ये आजपर्यंत आमच्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही लागला. आमचं तर कार्यच हे आहे की आम्ही येणाऱ्या अतिथीचं स्वागत करावं, त्यांना कोणतेही कष्ट होता कामा नये. आता तुम्हीच सांगा, आम्ही वाईट व्यक्तीची साथ कशी देऊ? काय महामहिम? हो नागराज, आपल्या एखाद्या शत्रूने युवराजांना आपल्या विरुद्ध भडकवलं आहे. महालात आल्यानंतर कुणीतरी यांचे कान भरलेत. तुम्ही सत्य बोलताय महामहिम, अगदी सत्य बोलताय. मलाही हेच वाटतंय की आपल्या कोणा शत्रूची इच्छा आहे की आपण महाराजांच्या नजरेतून उतरावं. आता तुम्हीच विचार करा युवराज, जर महामहिम अशा विचारांचे असते तर काय ते स्वतः तुमच्या स्वागतासाठी आले असते? ते त्यांच्या कामातच खूप व्यस्त असतात, खूप उच्चपदस्थ अधिकारी आहेत. ते स्वतः तुमच्या सेवेसाठी आले आहेत. हे काय कमी आहे काय महामहिम? तू योग्य बोलतोयस, परंतु आपण युवराजांना कसं पटवून देणार? आम्हाला पटवून देण्याची काहीच आवश्यकता नाहीये, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही दोघे रणवीर सिंगचे साथीदार आहात. कारागृहात बंदी असताना आम्ही तुम्हा दोघांची जन्मकुंडली काढली आहे. असं आता मला समजलं महामहिम की युवराजांना आपल्याविषयी भ्रम का झालाय. त्या दुष्ट रणवीर सिंगने तुमचं नाव त्याच्याशी जोडलेलं आहे. तो जेव्हा कधी एखादा अपराध करतो तेव्हा त्याच्याबरोबर तुमचंही नाव समोर येतं. आता तुम्हीच सांगा युवराज, सत्य काय आहे? आता तरी तुम्हाला कळलं ना? सत्य केवळ इतकं आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत रणवीर सिंग हवा आहे, ज्याने आम्हाला आणि आमचे बंधू युवराज विजेंद्र प्रताप सिंगांना छलकपटाने बंदी बनवलं होतं. तुम्ही चिंता नका करू युवराज, आम्ही त्या अपराधी रणवीर सिंगचा शोध घेण्यासाठी आपले गुप्तहेर आताच पाठवतो. कारण आता रणवीर सिंग आमचाही शत्रू झाला आहे. त्याने आमच्या निष्कलंक चारित्र्यावर
एक काळा डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या या अतिथी युवराजांसमोर आम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्नही केला आहे. मी त्याला याचा दंड अवश्य देईन. चल नागराज. आता आम्ही येतो युवराज. आता आम्ही असताना तुम्हाला कोणताही त्रास नाही होणार. चला महामहिम. नागराज, मला तर वाटायचं की रणवीर सिंग बरोबरच आपल्या सर्व षडयंत्रांची माहिती कोणालाही नाहीये, परंतु त्या युवराजाला तर सर्व माहित आहे. माहित नाही कुणी त्याला सांगितलं असेल. महामहिम, या महालात तुमच्यावर आणि तुमच्या सफलतेवर जळणारे काही कमी नाही आहेत. मला तर वाटतंय की त्या युवराजाच्या दृष्टीत आपल्याला महान सिद्ध करण्यासाठी हा डाव अवश्य त्या म्हातारे भुवन सिंग आणि महेंद्र सिंगने खेळलाय. महामहिम, मला तर तो म्हातारा भुवन सिंग अजिबात आवडत नाही, अजिबातच. जर मला शक्य झालं तर मी त्याला महालाच्या बाहेरच काढेन. त्याने राजकुमारी चंद्रमुखीला आपली पुत्री सांगून आपल्याला कसं मूर्ख बनवलं, तुम्हाला आठवतंय ना? हो नागराज, माहित नाही भुवन सिंगने आपल्याला असत्य का सांगितलं. राजकुमारी चंद्रमुखीला आपली पुत्री असल्याचं सांगून आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न का केला. महामहिम, तो म्हातारा भुवन सिंग खूप धूर्त आहे, चतुर आहे. त्या युवराजाचे कान भरून त्यानेच आपल्या विरुद्ध आग लावली आहे. तुम्ही पाहताय ना महामहिम, राजकुमारी चंद्रमुखी या महालात आल्यापासून ते दोघे कसे वाघ बनून फिरतायत. तू बरोबर बोलतोयस नागराज. राजकुमारी चंद्रमुखीच्या येण्याआधी ते दोघे कधीतरीच महालात दिसायचे, परंतु आता ते दोघे पूर्ण दिवस महालात इकडून तिकडे फिरत राहतात. महामहिम, तुम्ही पण ना खूप भोळे आहात. आठवतंय तुम्हाला जेव्हा राजकुमारी चंद्रमुखीला आपण त्याची पुत्री समजलो होतो आणि प्रेमाने तिला ताई म्हणालो होतो, तेव्हा तो म्हातारा भुवन सिंग कसा तुमच्यावर क्रोधित झाला होता. महामहिम, हे कार्य इतर कुणाचं नाही, त्या नालायक म्हाताऱ्या भुवन सिंगचंच आहे. भुवन सिंग नाही नागराज, मंत्री भुवन सिंग म्हण. अरे अरे भुवन सिंग, तुम्ही या ना, या. आम्ही तुमचीच प्रशंसा करत होतो. खूप दीर्घ आयुष्य आहे तुम्हाला. आम्ही तुमची आठवण काढली आणि तुम्ही स्वतःच आलात. भुवन सिंग, तुम्ही उभे का आहात? आपण बसावं ना. तुमची प्रशंसा करता करता माझं मुख दुखू लागलंय, परंतु तुम्ही इतके क्रोधित का दिसता? आता अधिक नाटक नको करूस नागराज. तू आमच्या मागे आमची काय प्रशंसा करत होतास आम्ही सर्व ऐकलंय. आम्ही राजपूत आहोत नागराज, आणि एक राजपूत आपल्या सन्मानाच्या रक्षणासाठी शेर कापूनही देऊ शकतो आणि कापूही शकतो. वाटतं तुझ्यावर इतकेही संस्कार नाही झाले की थोरा मोठ्यांविषयी आदराने बोलायचं असतं ते. भुवन सिंग, तुम्ही सत्य बोलताय, अगदी सत्य बोलताय. मोठ्यांविषयी बोलताना अगदी आदरानेच बोलायला हवं. मग तू हे कसं विसरलास की आम्हाला काय नावाने बोलवायला हवं? आम्ही तुझ्या पित्याप्रमाणे आहोत. महाराजही आम्हाला आदराने बोलावतात आणि राजकुमारीही आम्हाला पुत्री म्हणण्याचा आग्रह करतात. आज नागराज, तू सर्व सीमा पार केली आहेस. नागराज, आता तुला जाऊन कुठेतरी आपला जीव द्यायला हवा. मी तर त्या युवराज अतिथीच्या सुविधेचा विचार करत होतो. माहित नाही हे मध्येच तू काय बडबडलास. आता उभ्या उभ्या मूर्खाप्रमाणे काय पाहतोयस? श्री भुवन सिंगांच्या पायावर लोटांगण घे आणि आपल्या कृत्याची क्षमा माग. चल. हो 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 हो, आताच मागतो. भुवन सिंग, मला क्षमा करा. भुवन सिंग, मी अज्ञानी आहे. मी खूप पापी आहे. तुम्ही तर माझ्या पित्याप्रमाणे आहात. काय तुम्ही तुमच्या पुत्राची एक छोटीशी चूकही माफ नाही करू शकत? भुवन सिंग, मला क्षमा करा. जर तुम्ही मला क्षमा केली नाहीत ना तर मी तुमच्या चरणांवर आपलं शिर आपटून आपटून आपले प्राण देईन. भुवन सिंग, हे ईश्वरा, मी आपल्या पित्यासारख्या भुवन सिंगांना का क्रोधित केलं? बस बस, हे नाटक बंद कर नागराज. जर आजपासून तू स्वतःत बदल नाही केलास आणि आपली ही षडयंत्र बंद नाही केली तर तुला राज्याबाहेर घालवलं जाऊ शकतं. ही माझी अंतिम चेतावणी आहे. महामहिम, आज तर थोडक्यात वाचलो.
जर तुम्ही नाटक केलं नसतं तर आपलीही रणवीर सिंग आणि परमवीर सिंग प्रमाणे या महालाबाहेर रवानगी झाली असती. हे ईश्वरा, खूप खूप आभार तुझे. जर दादाला छळ कपटाने खाया नसतं केलं तर आज आमची ही अवस्था नसती झाली. मला तर असं वाटतंय की जणू आम्हाला राज्याबाहेर काढलंय. आज तर आमच्याकडे ना कोणी सैनिक आहे, नाही कोणी आपलं. मी तर अगदी एकटा पडलोय. तू असा उदास नको होऊस. तुझी साथ कुणी देवो अगर ना देवो, परंतु या संकटकाळी ज्वाला तुझ्या बरोबर आहे. एक तूच तर आहेस जी आमची साथ देतेस. राजवीर आणि नागराज या दोघांना दादाने किती सन्मान दिला, परंतु ते दोघे किती स्वार्थी निघाले. जर ते युद्ध सोडून पळून गेले नसते तर आज दुर्गेश्वरी आपल्या जाळ्यात असती. परंतु यात त्यांचा काहीच दोष नाहीये परमवीर. त्यांना तर सेना प्रमुखांमुळे रणभूमी सोडून जावं लागलं होतं. नागराज आणि राजवीर सिंग आजही आपले विश्वासपात्र आहेत. त्यांना विवशतेमुळे महाराजांकडे राजमहालात परत जावं लागलं. तुला हे सर्व कसं माहीत आणि तुला ही सर्व रहस्य कशी कळली? मला सूचना मिळाली होती की महाराजांनी महेंद्र सिंग आणि भुवन सिंगांना महालात बोलवून खूप सारे प्रश्न विचारले होते. म्हणून मला हे सर्व चांगलंच माहित आहे परमवीर. याचं तात्पर्य हे झालं की राजवीर आणि नागराज अजूनही आपल्या सोबत आहेत, परंतु यावेळी ते विवश आहेत, म्हणून आमची साथ देऊ नाही शकत. आता तुला योग्य समजलंय परमवीर. एकदा राजवीर आणि नागराजची परीक्षा घेण्यासाठी मी त्यांना रणवीर सिंग आणि तुझ्या विरुद्ध भडकवलं होतं, परंतु त्यानंतरही राजवीर सिंग माझ्यापासून दूरच राहिला. आता ह्याचा अर्थ तुला चांगलाच समजू शकतो परमवीर. मी समजलो ज्वाला की राजवीर सिंग आणि नागराजने तुझ्याशी हात मिळवणी न करून दादाविषयी आपल्या स्वामी भक्तीचा परिचय दिलाय. जर त्याने ठरवलं असतं तर तुझ्याशी मिळून ते खूप लाभ घेऊ शकले असते. परंतु हा लाभ त्यांनी कधीच घेतला नाही परमवीर. यासाठी राजवीर सिंग आणि नागराज विषयी तुझ्या मनात असलेलं विष काढून टाक परमवीर. बघ, आज नाही तर उद्या ते दोघे तुझ्या कामी अवश्य येतील. हा ज्वालाचा अढळ विश्वास आहे. बरं झालं ज्वाला की तू माझे नेत्र उघडलेस, अन्यथा मी राजवीर सिंग आणि नागराजला आपला शत्रू समजून बसलो होतो. आता जोवर ते रूपनगराच्या महालात राहतील मला तिथल्या सूत्रांची काही चिंता राहणार नाही, कारण अदृश्य रूपाने रूपनगराची सत्ता तर आमच्याच हातात असेल. तू योग्य बोलतोयस परमवीर. जोवर ते दोघे महालात आहेत तू पुन्हा तुझी सेना बनवू शकतोस आणि एक वेळ पुन्हा आपल्या शत्रूंना सडेतोड उत्तरही देऊ शकतोस. माझं धैर्य पुन्हा परत आलंय आणि मला आपल्या चुकीचा पश्चाताप होतोय. आता जेव्हाही मी राजवीर सिंग आणि नागराजला भेटेन मी त्यांची क्षमा मागेन. नागराज, बुद्धिमान असूनही तू मूर्खपणा करत राहतोस. जर असाच बडबडत राहशील तर तू तर मरशीलच आणि तुझ्या बरोबर मलाही मारशील. काय आवश्यकता होती त्या म्हाताऱ्या भुवन सिंगला म्हातारा दृष्ट म्हणण्याची? महामहिम, तुम्ही देखील त्याला म्हाताराच म्हणत होता ना. मला तर त्या भुवन सिंगकडे पाहून कधी कधी असं वाटतं की जेव्हा त्याचा जन्म झाला असेल तेव्हा देखील तो म्हाताराच असेल. जेव्हा पाहावं तेव्हा काहीतरी विचारच करत असतो. महाराजांच्या सेवेत दिवस रात्र घुबडाप्रमाणे जागाच राहतो. हळू बोल नागराज. जर म्हाताऱ्या भुवन सिंगने हे ऐकलं तर यावेळी मीही तुला वाचवू शकणार नाही. महामहिमांचा विजय असो. मी तुमच्यासाठी राजकुमारी चंद्रमुखीचा खास संदेश घेऊन आलोय. शीघ्र सांग सैनिक, तो संदेश काय? हुजूर, राजकुमारी चंद्रमुखीने तात्काळ आपल्या कक्षात तुम्हाला बोलवलंय. तुझं नाव बुद्धिराम कोणी ठेवलं? तू जेव्हा एखादा संदेश घेऊन येतोस अर्थाच घेऊन येतोस. आधी हे तर सांग, आमच्या दोघांपैकी कुणाला बोलावलंय? राजकुमारीने तुम्हा दोघांनाही बोलावलंय. ठीक आहे, राजकुमारींना सांग की आम्ही दोघे त्यांच्या सेवेत लवकरच हजर होतोय. आता तू जाऊ शकतोस. जशी आज्ञा हुजूर. वाटतंय म्हाताऱ्या भुवन सिंगने आपली तक्रार राजकुमारी चंद्रमुखीकडे केली आहे आणि याच विषयावर उत्तर देण्यासाठी राजकुमारीने आपल्याला बोलावलं असेल. हे तुम्ही त्यांना न भेटताच कसं सांगू शकता? महामहिम,
मी पाहतोय की तुम्ही कायम भयभीत राहू लागलाय. त्या रणवीर सिंगमुळे आजकाल तुमची मनस्थिती ही अशी झालेली आहे. क्षमा करा, मी आपल्या लहान तोंडी जरा मोठा घास घेतलाय, परंतु सत्य तर सत्य आहे ना. तुम्ही या रूपनगराचे महामहिम आहात. महामहिम. रणवीर सिंगच्या सत्तेनंतर या पूर्ण रूपनगरात तुमची सत्ता असणार आहे. आता एका मंत्र्याच्या थाटात माझ्यासोबत राजकुमारीला भेटायला चला. महामहिम, जर मी काही जास्त बोललो असेल तर मला क्षमा करा, परंतु मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. मी तुम्हाला कधीही सोडू इच्छित नाही, कारण या सर्व विश्वात एक तुम्हीच आहात जे माझ्यासाठी ईश्वराप्रमाणे आहात. नागराज, नाटक करण्यात तर तू खूप तरबेज आहेस, परंतु तरीही तू आम्हाला खूप आवडतोस, म्हणून तुला कधीही स्वतःपासून दूर नाही केलं. आता लवकर विचार कर की राजकुमारी चंद्रमुखीने आपल्याला का बरं बोलावलं असेल. हे तर राजकुमारीलाच माहीत महामहिम, परंतु आपल्याला जाण्याआधी हा विचार अवश्य करायला हवा की आपल्याला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची आहेत. तू पुन्हा मूर्खपणा करतोयस. आधी आपल्याला त्यांचे प्रश्न तर नीट कळू दे, त्यानंतरच आपण त्यांची उत्तरं देऊ शकतो. आता तू तुझी चतुराई सोड आणि शीघ्र माझ्यासोबत चल. राजकुमारी आपली प्रतीक्षा करतीये. चल. प्रणाम राजकुमारी. प्रणाम. काय हे आम्ही जाणू शकतो की आपल्या दोघांमध्ये रूपनगरचे महामहिम राजवीर सिंग कोण आहेत? राजकुमारी, हे आहेत रूपनगराचे महामहिम राजवीर सिंग आणि मी आहे त्यांचा उच्च सल्लागार नागराज. हे तर आम्हाला तुमचं मुख पाहता क्षणी आम्हाला समजलं होतं की तुमचंच नाव नागराज असू शकतं. असं राजकुमारी, काय काय रूपनगराच्या महालात माझं नाव इतकं विख्यात झालंय की तुम्ही मला पाहताच ओळखलं राजकुमारी चंद्रमुखी. रूपनगरात तुमचं नाव खूपच कुख्यात झालं आहे नागराज. तुम्ही स्वतःला विख्यात समजून आनंदित होऊन भ्रमित नका राहू. आणि राहिली गोष्ट ओळखण्याची, तर आम्हीच काय, कोणीही तुमचं मुख बघून हे सांगू शकतं की विषारी नागाचा फणा आणि तुमच्या मुखामध्ये कोणतंच अंतर नाहीये. राजकुमारी, तुम्ही महामहिमांना बोलावलं होतं. महामहिम तुमच्या समोर उभे आहेत. महामहिम, तुम्ही काहीतरी बोला ना. मंत्री तुम्ही आहात, मी नाही. राजकुमारी, तुम्ही आम्हाला बोलावलंत म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आदेश द्यावा, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो. तुम्ही आमचे शत्रू रणवीर सिंगच्या सेवेमध्ये वर्षांपासून रुजू होतात, मग आपण आमच्या सेवेसाठी वेळ कसा काय काढू शकाल महामहिम? हे तुम्ही काय बोलताय राजकुमारी? आम्ही तुमच्या शत्रूचे सेवक कसे असू शकतो? मी तर सदैवच महाराजांचा स्वामी भक्त आहे. राजकुमारी, आम्ही तर पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगचं नाव घेणंही पाप समजतो. पाप. अवश्यच कोणीतरी तुम्हाला आम्हा दोघांविषयी काहीतरी असं सांगितलंय की ज्यामुळे तुम्ही आमच्यावर संशय घेताय. जर मी काही अधिक बोललो असेल राजकुमारी, तर मला क्षमा करा. आम्हाला खोटी स्वामी भक्ती दाखवून भ्रमित नका करू. आम्ही तुम्हा दोघांची कुंडली वाचली आहे आणि जन्मकुंडली अभ्यासल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे की तुमच्यावर विश्वास ठेवणं स्वतःच्या जीवावर उठण्यासारखं आहे. आम्ही कधीच असं कोणतंही कार्य केलं नाही जे रूपनगरासाठी हानिकारक असेल. आम्ही रणवीर सिंगची साथ काही काळासाठी दिली होती, ती यासाठी की ते आमचे आदरणीय गुरु होते. परंतु जेव्हा आम्हाला त्यांच्या षडयंत्रांविषयी कळलं, आम्ही त्यांची सेवा करणं बंद केलं. राजकुमारी, महामहिम अगदी सत्य बोलतायत. अगदी सत्य. आम्हाला जेव्हा कळलं की पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग महाराजांसोबत राजद्रोह करण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा आम्ही त्यांच्या सावलीपासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला. राजकुमारी, आता यानंतरही आम्ही दोघे तुमच्या दृष्टीने अपराधी आहोत, तर आम्हाला क्षमा करा राजकुमारी. आम्हाला हवं तर तुम्ही मृत्यूदंड द्या, परंतु आमच्यावर संशय नका घेऊ. मृत्यूदंड तर आम्ही त्या रणवीर सिंगला देऊच,
ज्याने आमच्या रूपनगराला उद्ध्वस्त केलं आहे. जर तुम्हाला स्वतःची स्वामीभक्ती सिद्ध करायची असेल तर ही तुम्हा दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. आम्हाला रणवीर सिंग हवाय, तोही जिवंत. जर तुम्ही आमच्या महाशत्रूला आमच्या समोर आणलत तरच आम्ही मान्य करू की तुम्ही विवश होऊन त्यांची साथ दिली होती. आम्ही तुमचा आदेश कसा धुडकावून लावू शकतो? मी आणि महामहिम तुम्हाला वचन देतो, वचन की महामहिम तुमची इच्छा अवश्य पूर्ण करतील. काय महामहिम? हो हो, का नाही. आता आम्हाला प्रस्थानाचा आदेश द्यावा राजकुमारी. अवश्य जा राजवीर सिंग, परंतु हे नका विसरू की जेव्हा तुम्ही या महालात परत याल तेव्हा रणवीर सिंग तुमच्या सोबत असला पाहिजे, आणि तोही जिवंत, कारण आम्हाला त्याचे हाल हाल करून त्याला मृत्यूदंड द्यायचा आहे. प्रणाम राजकुमारी. चल नागराज. पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगला पकडून आणण्याचा जो आदेश आपल्याला मिळालाय, काय तुला हे कार्य संभव वाटतंय नागराज? तुमच्यासाठी असंभव असं काहीही नाही महामहिम, काही असंभव नाहीये. यावेळी आपले पाचही बोट तुपात आहेत. सत्य आहे, जेव्हा तो वरचा देतो तेव्हा अगदी भरभरूनच देतो. मला खूप चिंता वाटू लागलीये. जर राजकुमारी चंद्रमुखीला आपल्या षडयंत्रांविषयी कळलं तर काय होईल? आणि तू प्रसन्न होतोयस? तुला काय म्हणायचं आहे नागराज? महामहिम, मला तर फक्त इतकंच म्हणायचंय की राजकुमारी चंद्रमुखी आता मंत्रीवर्यांच्या विरुद्ध झाली आहे, म्हणूनच आपल्याला न मागताही सर्व काही मिळालंय. महामहिम, बस असं समजा की आपण अर्धी लढाई तर जिंकलोच आहोत. मंत्रीवर्यांकडे काहीच दिवस उरलेत. एक वेळ ते आपल्या हाती लागवत. तू खूपच मूर्ख आहेस नागराज. तू अजूनही राजकुमारी चंद्रमुखीची खेळी समजू शकला नाहीयेस. खेळी? चंद्रमुखी कोणती खेळी करू शकते महामहिम? राजकुमारी चंद्रमुखीला ही माहिती मिळाली आहे की आपण रणवीर सिंगच्या सानिध्यात राहिलो आहोत, म्हणून आपली परीक्षा घेण्यासाठी रणवीर सिंगला जिवंत पकडून आणण्याचा आदेश दिला आहे. तिला पाहायचं आहे की आपण हे कार्य पूर्ण करू शकतो किंवा नाही. महामहिम, जर त्यांनी तुमची परीक्षा घेतली सुद्धा तर काय बिघडलं? तुम्ही तर तुमच्या या अंतिम परीक्षेत उत्तीर्णच होणार आहात. घायाळ रणवीर सिंगला पकडणं तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे महामहिम? कोणती मोठी गोष्ट आहे? ज्या रणवीर सिंगला मीच घायाळ केलंय त्याला जिवंत पकडून आणणं कुठलं मोठं कार्य नाही. परंतु राजकुमारीने या कार्यासाठी आपल्यालाच का निवडलं? ज्या रणवीर सिंगला मीच घायाळ केलंय त्याला जिवंत पकडून आणणं कुठलं मोठं कार्य नाही. परंतु राजकुमारीने या कार्यासाठी आपल्यालाच का निवडलं? हे कार्य त्यांचा सेनापती महेंद्र सिंग किंवा कोणताही अधिकारी करू शकला असता. सत्य आहे महामहिम, सत्य आहे. परंतु एक प्रकारे राजकुमारी चंद्रमुखीने आपल्यासाठी सफलतेचे अगदी दरवाजे उघडले आहेत. जर एकदा तुम्ही घायाळ मंत्रीवर्य रणवीर सिंगला त्यांच्या स्वाधीन केलं तर त्यांची शंका आपोआप समाप्त होईल. त्यांना आपली खात्री पटेल की आपला जो रणवीर सिंगशी संबंध होता तो आता संपुष्टात आलाय. तू योग्य बोलतोयस नागराज. मला पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगच्या निकट कधीच जायचं नव्हतं, परंतु त्यांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी काळाने आम्हाला विवश केलं होतं. आणि आज काळानेच तुम्हाला त्यांना समाप्त करण्याची शुभ संधी दिली आहे महामहिम. शुभ संधी. आपण ही शुभ संधी आपल्या हातून दवडता कामा नये, कारण राजकुमारी चंद्रमुखीच्या समोर आपली प्रतिमा उजळ करण्याची यापेक्षा चांगली संधी आपल्याला कधी नाही मिळणार, कधी नाही. म्हणून आपल्याला लवकरात लवकर मंत्रीवर्यांना राजकुमारींकडे सोपवायलाच हवं. परंतु आता आणखी एक अडथळा निर्माण झालाय नागराज. जेव्हा आपण पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगांना पकडण्यासाठी जाऊ आणि त्यांनी आपल्याला ओळखून सर्वांसमोर सत्य सांगितलं की मीच त्यांना घायाळ केलंय, तर काय होईल? महामहिम, काहीही होणार नाही, काहीही होणार नाही. कारण मंत्रीवर्य रणवीर सिंग कुणाला ओळखण्याच्या योग्यतेचेच राहिले नाहीयेत.
कारण त्यांची चेतनाच लुप्त झालीये. का तुम्ही विसरलात? महामही, जर ते स्वतःलाच विसरलेत तर ते त्यांच्यावर कुणी आक्रमण केलं हे कसं ओळखतील? आता आपल्याला अधिक वेळ नष्ट करता कामा नये. त्यांची चेतना परत येण्यापूर्वीच आपल्याला तात्काळ त्यांना राजकुमारीकडे सोपवायला हवं. चला. बंदी होण्याच्या भीतीने ते भटकलेले युवराज कधीही उघडपणे समोर येणार नाहीत सेनापती. जेव्हा की रूपनगरात कोणीही त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही. परंतु ही गोष्ट त्यांनाच नाही माहीत. म्हणून त्यांना शोधून सुरक्षितपणे आणणं हे आपलं कर्तव्य आहे. आम्ही आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपल्या गुप्तहेरांना अजूनपर्यंत त्यांची काहीच माहिती मिळाली नाहीये. इतकं अवश्य कळलंय की त्या युवराजांसोबत लुटारू दुर्गेश्वरी रूपनगराच्या आसपासच आहे. लुटारू दुर्गेश्वरी जर त्यांच्या सोबत नसती तर आतापर्यंत त्या युवराजांवर आपल्या सैनिकांची दृष्टी पडली असती. दुर्गेश्वरी खूपच चतुर आहे. तिला जंगलात लपून राहण्याची कला माहिती आहे. म्हणून रूपनगराच्या सीमेच्या आसपास ती त्या युवराजांसोबतच कुठेतरी लपली असेल. तुम्ही अगदी योग्य बोलताय भुवन सिंग. रूपनगराची सीमा खूपच विशाल आहे आणि माहित नाही की ते कोणत्या दिशेने लपले असतील. इतकी विशाल सीमा आणि घनदाट जंगलातून त्यांना शोधून काढणं काही सोपं कार्य नाहीये. आपल्याला त्यांना शोधण्यासाठी आणखी गुप्तहेर लागतील. नाही महेंद्र सिंग, आम्हाला नाही वाटत की आपल्याला आणखी गुप्तहेरांची आवश्यकता भासेल. जर आपण ठरवलं तर आपण शीघ्रच त्यांना इथे आणू शकतो. ते कसं काय? आम्ही समजलो नाही. लुटारू दुर्गेश्वरी आणि त्या युवराजांचा उद्देश सूर्यप्रतापला सोडवून घेऊन जाण्याचा आहे. म्हणून ते रणवीर सिंगच्या कारागृहापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. कारण अजूनही ते हे समजत असतील की सूर्यप्रताप सिंग रणवीर सिंगच्या कारागृहात बंदी आहे. आम्ही समजलो. तुमच्या सल्ल्याने आम्हाला उत्साहित केलं आहे. आम्हाला विश्वास वाढू लागलाय की आम्ही लवकरात लवकर आपल्या उद्देशात सफल होऊ. दुर्गेश्वरी त्या भटकलेल्या युवराजांना घेऊन अवश्य त्या कारागृहापर्यंत पोहोचेल आणि आम्ही सहजतेने त्या युवराजांना सन्मानपूर्वक रूपनगराच्या महालात घेऊन येऊ. परंतु इतकं लक्षात ठेवा सेनापती, दुर्गेश्वरीला वश करणं इतकं सोपं नाहीये. ती आपल्या सैनिकांना तिचा शत्रू समजून त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करेल. परंतु एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला काही अशी रणनीती बनवावी लागेल ज्याने ती आपल्या वशमध्येही येईल आणि त्यांना कोणती हानीही नाही पोहोचणार. तुम्ही चिंता नका करू. रणवीर सिंगच्या कारागृहात जेही सैनिक पहारा देत आहेत, आम्ही त्यांना अशी रणनीती सांगू ज्यामुळे रक्ताचा एकही थेंब न सांडताच आपलं कार्य पूर्ण होईल. दुर्गेश्वरी, आपण रूपनगरात पोहोचलो आहोत. तुम्हाला कसं कळलं? कारण रणवीर सिंगच्या कारागृहातून पळाल्यावर आम्ही याच नदीतून पुढे गेलो होतो. योग्य बोलता युवराज. आता आपण सूर्यप्रतापांपासून जास्त दूर नाही आहोत. आता आपल्याला शीघ्रच तो मार्ग शोधायला हवा जो आपल्याला रणवीर सिंगच्या कारागृहात नेऊन पोचवेल. आम्हाला तो मार्गही माहिती आहे. या नदीच्या दुसऱ्या बाजूने जो मार्ग जातोय तो आपल्याला रणवीर सिंगच्या कारागृहापर्यंत पोहोचवेल, जिथे आमचे बंधू सूर्यप्रताप सिंग बंदी आहेत. काय तुम्ही रूपनगराच्या महालाचा मार्गही जाणता? मला माझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. मला ते चंद्रमुखीचं फूल प्राप्त करायचं आहे. नाही वनराज, राजमहालात जाण्याचा मार्ग आम्हाला नाही माहीत. कारण जेव्हा आम्ही रणवीर सिंगच्या कारागृहातून पळालो होतो तेव्हा आम्ही राजमहालाचा नाही, जंगलाचा मार्ग निवडला होता. वनराज, तू का निराश होतोयस? सूर्यप्रतापांना रणवीर सिंगच्या कारागृहातून मुक्त केल्यानंतर मी तुला रूपनगराच्या महालात स्वतः पोहोचवेन. दुर्गेश्वरी, मला तुमचं साहस आणि धैर्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु आपल्याला तात्काळ वेगळं व्हायला हवं. तात्काळ. हे तुला काय झालंय वनराज? रूपनगरात पोचल्यानंतर हे तुला काय झालंय? जर आपण तिघे वेगवेगळे झालो तर आपला उद्देश कसा सफल होईल? जर आपण तिघे एकत्र गेलो आणि पकडले गेलो तर आपल्या तिघांचा मृत्यू निश्चित आहे आणि त्यानंतर सूर्यप्रतापलाही
नक्कीच मृत्यूच्या तोंडी पाठवलं जाईल. आणि जर आपण तिघे वेगवेगळे निघालो आणि आपल्या तिघांपैकी एक जरी पकडला गेला तर दुसरा त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. वनराज योग्य बोलतोय दुर्गेश्वरी. जर आपण तिघे एकत्र पकडलो गेलो तर रणवीर सिंगचे सैनिक आपल्याला जिवंत नाही सोडणार. जर तुम्हा दोघांना हेच योग्य वाटतंय तर ठीक आहे, मी सहमत आहे. पण पुढची योजना आपल्याला खूप विचारपूर्वक बनवायला हवी की वेगळे झाल्यानंतर आपण कसे आणि कुठे भेटू या रणनीतीवर नीटपणे विचार करायला हवा. ते बघा, रणवीर सिंगचे सैनिक. ते अवश्य आपल्याला शोधत आलेत. त्यांची दृष्टी आपल्यावर पडण्याआधीच आपल्याला कुठेतरी लपायला हवं. चला चला चला. सर्व जंगल चाळून झालं, परंतु लुटारू दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांचा काहीच पत्ता नाही लागत. कळत नाहीये ते धरती मातेत सामावले का आकाशात उडून गेले. त्यांची सावली ही दृष्टीस पडली नाही. आता काय करूया? परत जाऊया? नाही, लुटारू दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांशिवाय महालात नाही जाऊ शकत. चला पुढे शोधूया. दुर्गेश्वरी, यावेळी तर आपण रणवीर सिंगच्या सैनिकांच्या दृष्टीपासून वाचलोय, परंतु आपण जसं जसं पुढे जात राहू संकट आणखीनच वाढत जाईल. मार्गात खूप सैनिक भेटतील ज्यांच्यापासून आपल्याला सावध राहायला हवं. योग्य बोलताय तुम्ही. आपल्याला आपली रणनीती इथूनच आरंभ करायला हवी. जर रणवीर सिंगला कळलं की आपण इथे लपलो आहोत तर तो आपल्या सगळ्या सेनेसहित इथे येईल आणि चारी बाजूने आपल्याला घेराव घालेल. हो दुर्गेश्वरी, सर्वात आधी आपल्याला रणवीर सिंगच्या कारागृहाच्या समीप पोहोचायला हवं, कारण विजेंद्र प्रताप सिंग तिथे पोहोचण्याचा मार्ग जाणतात. तिथे पोहोचल्यानंतर आपण वेगवेगळा मोर्चा सांभाळू आणि संध्याकाळ झाल्यानंतर अंधार होताच आपण त्याच्या कारागृहात घुसून आपलं कार्य पूर्ण करू आणि सूर्यप्रतापला सोडवून आपण पुन्हा परत जाऊ. ही योजना खूपच योग्य आहे. यामुळे आपण एकमेकांपासून दुरावणारही नाही आणि अंधार होण्यापूर्वी कारागृहातही पोहोचू. युवराज, लवकरात लवकर आम्हाला रणवीर सिंगच्या कारागृहापर्यंत घेऊन चला. मला पूर्ण खात्री आहे की संध्याकाळ होण्याआधी आपण तिथे पोहोचू शकू. चला, आम्ही इथून एक असा गुप्त मार्ग जाणतो जिथून आम्ही पळालो होतो. चल दुर्गेश्वरी.
युवराज, तुमचं अनुमान योग्य ठरलं. बघा तिकडे उत्तर दिशेला अजून एक सैनिकांची टोळी चालली आहे. आम्ही तुला बोललो होतो दुर्गेश्वरी की जसं जसं आपण पुढे जात राहू तस तशी संकट वाढतच जातील. आता भले काहीही होवो, आपण परत नाही जाऊ शकत. आपल्याला आपलं लक्ष पूर्ण करावंच लागेल. लक्ष्य प्राप्तीसाठीच तर आपण आपले प्राण तळहातावर घेऊन निघालोय वनराज. परंतु पुढे आपल्याला खूपच चतुराईने कार्य करायला हवं, कारण पुढे संकटच संकट आहेत. आता मला वाटतंय की आपल्या तिघांनाही वेगळं होण्याची वेळ आली आहे. आम्ही गुप्त मार्गाने रणवीर सिंगच्या कारागृहापर्यंत जातो आणि तू वनराज आमच्या मागे अंतर ठेवून सतर्कतेने पुढे येत राहा. मी दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने जाईन दुर्गेश्वरी, कारण आपल्या सर्वांचं एकाच मार्गाने जाणं मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होईल. आपल्याला इथूनच वेगळं व्हायला पाहिजे आणि घाई करा, आपल्याला शीघ्र निघायला हवं. चला, अन्यथा काहीही होऊ शकतं. चल दुर्गेश्वरी, ही आपली अंतिम परीक्षा आहे. पशुराज, तो भयानक पशु रूपनगराकडे जातोय. महामहिमांनी जो आदेश दिला होता त्याला पूर्ण करण्यासाठी त्याला रूपनगराकडे जाण्यापासून रोखायला हवं. अवश्य तो पशु सूर्यप्रताप सिंगला कारागृहातून मुक्त करायला चाललाय. त्याला बळाने नाही तर छल करून त्याला वश करावे लागेल. वनराज, ही दोन